नमस्कार, जय हिंद भावांनो. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरती निघालेली आहे मित्रांनो. आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीचं ऑफिशियली मित्रांनो नोटिफिकेशन आउट झालं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भारत सरकार, रेल मंत्रालय, रेल्वे बोर्ड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, तर आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरती जी आहे मित्रांनो निघाली आहे. तर मी आधी 15 ते 20 प्लस व्हिडिओ मित्रांनो मी टाकले आहे आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे म्हणून 2024 मध्ये. कारण की मी कायच्यासाठी सांगत होतो मित्रांनो, जेणेकरून तुम्ही चांगली तयारी केली पाहिजे. चांगली तर तुम्ही तयारी केली, अभ्यास केला तरच मित्रांनो तुमचा चांगला रिझल्ट येणार आहे. तर मी मित्रांनो सतत तुम्हाला यादी सांगत आलो आहे की आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे. अभ्यास करा, अभ्यास करा. जवळपास 15 ते 20 व्हिडिओ मित्रांनो मी टाकले आहे आणि बऱ्याच मुलांना माझ्या मतानं ऐकलं आहे की भरती निघणार आहे म्हणून, आणि बऱ्याच मुलांनी मित्रांनो अभ्यास चालू केला अगोदरपासून. तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत अभ्यास चालू केला नसेल तर अभ्यास करा, ठीक आहे. आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरती निघाली आहे. तर सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सब्जेक्ट प्रोसिजर फॉर रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल आर-पी-एफ आर-पी-एस-एफ, ठीक आहे. तर बघू शकता, हे आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीची मित्रांनो ऑफिशियली जाहिरात आहे मित्रांनो. ऑफिशियली नोटिफिकेशन आहे, ऑफिशियली जाहिरात आहे, ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो झोनसुद्धा दिली आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण जर या भरतीमध्ये एज लिमिटचा जर वयोमर्यादाचा जर विचार केला तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 25 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी. एस सी एस टी कॅटेगरीची मुलं 18 ते 30पर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, शैक्षणिक पात्रता बघू शकता. सब इन्स्पेक्टरसाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलं आहे. त्याचबरोबर कॉन्स्टेबलसाठी फक्त 10वी पास मागितलं आहे. आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते 10वी पासवर, आणि ग्रॅज्युएशनच्या लेवलचा ग्रॅज्युएशनवरही तुम्हाला सब इन्स्पेक्टरचा फॉर्म भरता येते. दोनही फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं नसेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, वयोमर्यादासुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे. त्याचबरोबर तुम्ही या भरतीमध्ये फिजिकलचा जर विचार केला तर आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे. तर लेखी परीक्षा मित्रांनो तुमची यामध्ये आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये 120 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे सर्वात आधी. तर बघू शकता या ठिकाणी, तर जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सब इन्स्पेक्टरच्या. त्याचबरोबर यामध्ये म्हणजे यामध्ये जे मित्रांनो गणिताचे यामध्ये 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, त्यालाच मित्रांनो जनरल इंटेलिजन्स रिझनिंग म्हटलं जाते. तर रिझनिंगचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल या ठिकाणी 120 मार्काचा पेपर होणार आहे. जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न. हे झालं मित्रांनो कोणत्या सब इन्स्पेक्टरसाठी, ठीक आहे. आणि कॉन्स्टेबलसाठी तुम्ही बघू शकता अभ्यासक्रम, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न आणि या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंग त्याला म्हटलं जाते, त्याचे 35 प्रश्न. टोटल 120 मार्काची तुमची यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये उंची या ठिकाणी महत्त्वाचा आहे मित्रांनो. उंची किती आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर आर-पी-एफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये उंची 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना उंची लागते, आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर तुम्ही जर एस सी एस टी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर यामध्ये 160 सेंटीमीटर उंची लागणार आहे, आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 76.2 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी एस सी एस टी कॅटेगरीच्या फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे. तर एवढं या भरतीमध्ये उंची वगैरे लागते. त्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला यामध्ये, तर यामध्ये मित्रांनो 3 इव्हेंट आहे. एक 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 800 मीटर रनिंग आहे. तर सब इन्स्पेक्टरमध्ये ग्राउंड किती आहे ते तुम्हाला दाखवून देतो. तर सब इन्स्पेक्टरमध्ये 1600 मीटर रनिंग, आणि 1600 मीटर रनिंगसाठी 6.5 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. लॉंग जंप आहे 12 फीट, ठीक आहे, पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर
यामध्ये हाय जंप आहे 3 फीट 9 इंच. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांना सब इन्स्पेक्टरमध्ये लॉंग जंप 9 फीट आहे, हाय जंप 3 फीट आहे. त्याचबरोबर कॉन्स्टेबलमध्ये पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी कॉन्स्टेबलमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 मिनिट 45 सेकंद एवढा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण यामध्ये उंचीचा जर विचार केला तर यामध्ये लॉंग जंप 14 फीट लागणार आहे कॉन्स्टेबलमध्ये पुरुष उमेदवारांसाठी आणि हाय जंप लागणार आहे 4 फीट. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी बघू शकता कॉन्स्टेबल फिमेल, तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 40 सेकंडचा टायमिंग मिळणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये बघू शकता सब इन्स्पेक्टरमध्ये महिला उमेदवारांसाठी 4 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे 800 मीटर रनिंगसाठी आणि यामध्ये कॉन्स्टेबलमध्ये महिला उमेदवारांना 800 मीटरच रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत टायमिंग मिळणार आहे. लॉंग जंप तुम्ही बघू शकता कॉन्स्टेबलमध्ये महिला उमेदवारांना तर 9 फीट लॉंग जंप आहे, त्याचबरोबर हाय जंप 3 फीट आहे. ठीक आहे. तर तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता तर यामध्ये 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरमध्ये. तर यामध्ये सर्वात आधी ग्राउंड होणार आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस RPF रेल्वे पोलीस भरतीची. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर चांगली जी मित्रांनो ही भरती निघाली आहे मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीची. तर 2000 जागांसाठी मित्रांनो ही RPF रेल्वे पोलीस भरती निघाली आहे. हे सर्व जाहिरात आहे मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीची. ठीक आहे. तर आतापासून ज्यांनी सुद्धा मित्रांनो तयारी चालू केली नसेल, जे पण मुले वाट पाहत होते, बऱ्याच मुलांना वाटत होतं की भरती येत नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट वारंवार होते की सर भरती येत नाही. तर मी याआधीसुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी सांगत राहिलो की RPF रेल्वे पोलीस भरती 100% येणार आहे म्हणून. ठीक आहे. मी कायच्यासाठी टाकले मी एवढे मोठे व्हिडिओ की जेणेकरून जागृत झाले पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला जरी वाटत असेल की जास्त लोकांनी अभ्यास केला नसेल, जास्त मुलांनी अभ्यास केला नसेल, तर सर्व मुलांनी मित्रांनो अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आपलेच मित्र एवढे हुशार असते की ते स्वतः अभ्यास करते पण आपल्याला ते अभ्यास करू देत नाही, असे सुद्धा काही मित्र असते. ठीक आहे. तर मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की RPF रेल्वे पोलीस भरती निघणार आहे 2024मध्ये. आपापल्या तयारीमध्ये राहा आणि ज्यांनी सुद्धा आधीपासून 1 वर्ष अगोदरपासून अभ्यास केला असेल तर नक्कीच मित्रांनो त्यांचा या भरतीमध्ये रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देणार आहे. तर पहा चांगली मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरती निघालेली आहे. ठीक आहे. तर मी याआधीसुद्धा तुम्हाला वेळोवेळी सांगितलं होतं की RPF भरती येणार आहे. आपापली तयारी चालू ठेवा, आपापला अभ्यास चालू ठेवा आणि मी याआधीसुद्धा तुम्हाला आधीपासून सांगत आलो आहे की चांगले पुस्तक घ्या आणि पुस्तकांचे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहे आणि आपली जी आहे मित्रांनो सिरीजसुद्धा GKचे सिरीजसुद्धा चालू आहे RPF रेल्वे पोलीस भरतीची. ठीक आहे. तर पहा मी तुमच्यासाठीच मित्रांनो सांगत होतो की RPF भरती निघणार आहे. ठीक आहे. बऱ्याच मुलांना वाटत होतं की भरती निघणार नाही म्हणून. तर फायनली मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरती निघालेली आहे आणि ज्यांनी सुद्धा आतापर्यंत तयारी चालू केली नसेल, ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल आणि आता काही मुलं झोपले असेल तर उठा मित्रांनो झोपेतून आणि आतापासून मित्रांनो तयारीला लागा. ठीक आहे. तर चांगली ही भरती निघाली RPF रेल्वे पोलीस भरती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.